प्रकरण काय असू द्या, लेकरू मात्र माझ्या समाजाचा मारल. मारेकऱ्याला सुट्टी पाहिजे नाही, ही यांची मागणी, आमची पण मागणी. इथं सगळं शांतताप्रिय, शांततेत आहे. राज्यात सुद्धा सगळ्यांनी संयम ठेवावा, ही माझी सगळ्यांना विनंती आहे. न्याय मिळणार, न्याय घेणार, कारण सुट्टी नाही, देणार पण नाहीत. त्याची काळजी महाराष्ट्रातल्या समाजानं करायची गरज नाही, कारण थोडे मॅसेज फिरायला लागले, वातावरण ढवळायला लागलं राज्यभर, की इथं मराठ्यांचे पोरं मारून टाकले जाते. तरीही स्वतःच्या जातीचे पोरं सांभाळण्यासाठी आणि त्यांनाच मोकाट हिंडून द्यायचं, ही परिस्थिती इथं निर्माण होती. परंतु मुख्यमंत्र्यांनी याकडे लक्ष घालणं खूप गरजेचं आहे, कारण हा तुम्हाला डाग असणार आहे. जर राज्यातली शांतता भंग झाला तर याला जबाबदार मुख्यमंत्री साहेब सुद्धा राहतील, कारण मागण्या, आमचं लेकरू जर मारून टाकलंय, त्याचा मर्डर झालाय, आणि तुम्ही ते आरोपी जर मोकाट असतील, तुम्ही त्यांचा FIR जर त्यांच्या म्हणण्याप्रमाणे लिहून घेणार नसाल तर ही चांगली बाब नाही. त्यांची मागणी निलंबित 2 ते पोलीस अधिकारी करायचे. हे जर तुम्हाला निलंबित होणार नसले आणि राज्य दूषित करणार असाल तर हे राज्यासाठी चांगली बाब नाही आहे. इथं सगळी शांतता आहे. इथं मी स्वतः आहे, इथं सगळे पोलीस बांधव सुद्धा आहेत. सकाळपासून जे लोक बसलेत, म्हणजे हे लोक संयमाने शांत आहेत. ही शांतता कायम राहणार आहे, त्याच्यात कसलंही दुमत नाही. राज्यातही कायम सगळ्यांनी संयम ठेवावा. मात्र न्याय यांच्या मागण्याप्रमाणे पाहिजे, कारण त्यांची बॉडी आत्ताही हॉस्पिटलला आहे, 24 घंटे होऊन गेले. किमान सरकारनं, मुख्यमंत्र्यानं त्यांच्या खून झालाय, त्यांच्या प्रेताशी खेळू नये, आमच्या गोरगरीब मराठ्यांच्या भावनेशी खेळू नये. तातडीनं त्या सगळ्या मागण्याची मान्य होऊन न्याय देणं या लोकांना गरजेचं आहे. यांना न्याय पाहिजे म्हणून इथं बसले, की रास्ता रोको नाहीये. त्यांच्या जीवाभावाचा माणसाचा मर्डर झालाय, खून झालाय, आणि इथं जर तुम्ही त्यांची मागणी मान्य करणार नसाल, त्यांना जर न्याय देणार नसाल, तर मग मात्र सरकारनं विचार करणं गरजेचं आहे. आणि लोक जरा आवरा, आपले आसन माज मस्ती काही मगरूर, इथं जरा आवरा. त्यांना जरा शिक्षण द्या चांगलं, त्यांना जरा चांगल्या भाषेत सांगा ही चांगलं नाही म्हणून. नेते म्हणून स्वतःचे छाते बडवणारे जे आहेत ना, मोकाट सोडू नका. तुमच्या समुदायाचे आहेत म्हणून मोकाट सोडू नका, कारण आरोपीला जात नसती, हे लक्षात ठेवा. तुम्हाला शेवटचं सांगतो, तुम्ही याच्या जाती तोलू नका. कुणाच्या तरी लेकराचा जीव घेणारा हा नराधमच आहे, हा मारेकरी आहे. याला पाठीशी घालू नका आणि जरा शिक्षण चांगलं द्या. जड जाईन बरं का, जर एखाद्या वेळेस संयम या समाजाचा कधी सुटला ना, जड जाईल. तुम्ही लय मराठ्यांच्या भावनेशी खेळू नका, समजून घेत चला. ते आरोपी अटक करायला द्या, त्यांना फाशी शिक्षा होऊ द्या, आणि मराठ्यां समाजाच्या यांच्यावर अन्याय झाला, यांच्या लेकराच्या बाजूने उभा राहा. हे बघा, लेकरं उघड्यावर पडले, ते हिचा बापाचा खून झालाय. जरा लाज असेल ना तर समाज करू नका नुसता, जरा या जाती तोलू नका. आम्हीही तोलत नाहीत. इथं संयम आहे, संयम राहणारे, पण न्याय मात्र घेणार.